लोकांनी मिनिमम किती इमर्जन्सी फंड ठेवायला पाहिजे जर त्या व्यक्तीची सॅलरी 1,00,000 रुपये महिना असेल तर? सो इमर्जन्सी फंड ना नेहमी तुझ्या हाऊस होल्ड एक्सपेन्सेसच्या 6 टाइम्स पाहिजे. अज्युमिंग मला 20,000 रुपये लागतोय, 20,000 गुणिले 6 महिने 1,20,000, अजून 2-3 महिने ॲडिशनल आपण 1,50,000 रुपये आपण तेवढाच असला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त असायची गरज लागत नाही. थोडे फंड हे इमर्जन्सी फंड असलेच पाहिजे आणि मग तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये या. मी 2016 मिडला मी इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली. 2020ला कोविड आला. माझा 4 वर्षाचा रिटर्न 0 होता. कोविड नंतर ज्याला फॉल आला त्यावेळेला माझी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट होती 36 lakhs. 36 lakhsची त्यावेळेला व्हॅल्युएशन 30 लाख होतं. म्हणजे 4 वर्षाचा रिटर्न 0 झालेला. इन्कम येत होतं पण इन्कम ड्रास्टिक खाली आलेलं. त्यात माझ्या एम्प्लॉईजना सॅलरी द्यायची होती, रेंट होतं, बरेच एक्सपेन्सेस होते. त्यावेळेला मला जर पैशांची गरज लागली असती आणि म्युच्युअल फंड काढायला लागले असते ना तर मी म्युच्युअल फंडला खूप शिव्या दिल्या असता की मला गरज आहे पैशांची आणि त्यावेळेला मार्केट रिटर्न देत नाहीये. पैशांची त्यावेळेला गरज लागली असती आणि माझ्याकडे इमर्जन्सी फंड असता तर मी इमर्जन्सी फंड मधनं पैसे काढले असते. सो एक इमर्जन्सी फंड तुम्ही ठेवा, बाकीचे पैसे ते तुम्ही म्युच्युअल फंड्समध्ये ठेवा.